पैसा हा सर्वांनाच हवासा वाटतो, पण इतका की लोकांचा जीव जाईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता बीडमध्ये या बोट चालकाने काय केलेलं आहे ते. क्षमतापेक्षा जास्त लोक या बोटमध्ये घेऊन गेल्यामुळे हा बोटचा अपघात झालेला आहे. तर ह्या बोट चालकावरती कडक कारवाई करण्यात यावी. 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? खोल पाणी होतं, सगळं तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. तिथून पुढे लोक काही निवडले, त्या माणसाने पुढून नाही दिलं. उतरत होतो तर आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात. 60-70 किती लोक असते ना 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? घटना झाली. त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिल्या. 50च्या पुढे बाया बशी तो म्हणला. बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत. बळजबरी लोक बसले, तरी बुवा अडत तरी पैसे त्यांनी. 10 बायाच्या पुढे माणूस गेला नाही पाहिजे इथून पुढे कोणत्याच बोट मध्ये. खोल पाणी होतं, सगळं तळाला गेले. मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले. वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली. तिथून पुढे लोक काही निवडले, त्या माणसाने पुढून नाही दिलं. होती एका अंगावर सगळी पूर्ण खाली गेली होती. अख्खे लोक पाण्यात बुडाले होते. त्याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे. 10 लोक गेले नाही पाहिजे. त्याला धरून जोडायला आम्ही बसताना त्याला विचारलं, एवढं पब्लिक याच्यात जमतं का? तो स्वतः म्हणला 50च्या पुढे, हो मावशी 50च्या पुढे बसतो. त्याला पुढे आणून झोडलं पाहिजे. आता सध्या मला 50 माणसं बसतात का? आम्ही बुडलो, देवाच्या नावाने आज वाचलो. पुरुषोत्तम महाराजांनी वाचलो आम्हाला. भगवान बाबा उलट कृपा झाली आमच्या समजे. आमच्या सोबत आम्ही दुसरे माणसं आणले होते ना, खुशाल ते म्हणते की 50 माणूस बसतं का त्या बोट मध्ये 50 उतरत होतो तर आम्हाला हाताला धरून परत वापस नेलंय त्याच्यात. कमी 60-70 किती लोक असते ना 60-70च्या पुढे असते, पूर्ण भरलेली होती. आम्ही कशाला संख्या मोजली? त्याच्यात 4-5 ग्रुपचे माणसं होते, 5-7. आता ग्रुप मध्ये 12, काहीच्या ग्रुप मध्ये 15, आमच्या स्वतःच्या ग्रुप मध्ये 8 माणसं इथं. घटना घडली होती तुम्ही बोटीमध्ये होतो, स्वतः आम्ही बुडलो होतो. आम्ही वाचलो तर आम्हाला उलट चांगलं झालं. आम्हाला देवाची कृपा झाली. आमच्या